काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नाना, आपलं TV9 मराठीवर स्वागत। आपण पाहताय की TV9 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदी यांनी खऱ्या अर्थानं एक प्रकारे शरद पवार यांच्यावर निशाणा साधलेला होता। मात्र आता त्यांनी शरद पवार यांना थेट ऑफर दिलेली आहे। पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले, शरद पवारांना कोणत्या भाषेमध्ये कोणत्या शब्दांमध्ये त्यांनी ऑफर दिली आहे ती पहिल्यांदा ऐकूया। छोटे छोटे राजनीतिक दलों को कांग्रेस में मर्ज हो जाना चाहिए। इसका मतलब ये जो नकली एनसीपी है और ये नकली शिवसेना है, उन्होंने कांग्रेस में मर्जर करने का मन बना लिया है। अब आपको मैं बताता हूं, जब 4 जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजीत दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ, बड़े शान से सपने पूरे हो जाएंगे। नाना, आपण आता मोदींची ऑफर ऐकली। त्यांनी थेट शरद पवारांना एनडीए सोबत म्हणजे एनडीए मध्ये येण्याचं आवाहन केलेलं आहे। TV9 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंबद्दल मोदींचा सॉफ्ट कॉर्नर पाहायला मिळाला होता। मात्र त्यावेळी त्यांनी शरद पवारांवर टीका केली होती आणि आज नंदुरबारमध्ये त्यांनी शरद पवारांना एनडीए मध्ये येण्याची खुली ऑफरच दिली आहे। मोदीजींनी आज इथं नंदुरबारमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीमध्ये त्यांनी स्पष्ट केलं असतं की आम्ही काही आता सत्तेत येत नाही, आम्ही हारतो आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य केलं असतं तरी महाराष्ट्राने त्यांना माफ केलं असतं। पण या ठिकाणी येऊन ज्यांना नकली म्हणायचं, ज्या शिवसेनेला नकली म्हणायचं, ज्या राष्ट्रवादीला नकली म्हणायचं, त्या नकलीलाच आपल्याकडे ओढायचा प्रयत्न करतात आहे। याचा अर्थ नरेंद्र मोदी सत्तेच्या बाहेर जातात आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे। आणि आमचे नेते राहुल गांधीजींनी काल पण सांगितलं की आता इंडिया आघाडीचं सरकार 4 जूनला या देशामध्ये येणार आहे, हे स्पष्ट केलेलं आहे। आणि त्याला नरेंद्र मोदीजी एक प्रकारे दुजोरा देत आहे असं ते वक्तव्य त्यांचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। मात्र नाना, अजित पवारांचं मत जर आपण विचारात घेतलं तर शरद पवार यांनी सातत्यानं भाजपसोबत जायचं नाही जायचं याबद्दल त्यांच्या चर्चा झडलेल्या होत्या। शरद पवार यांनी नकार दिलेला आहे की आम्ही भाजपमध्ये जाणार नाही, आम्ही भाजपच्या विचारसरणीसोबत जाणार नाही असं ठामपणे त्यांनी सांगितलंय। मात्र आता कुठेतरी नरेंद्र मोदी थेट पवारांना आवाहन करतायत। त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहायचं? महाराष्ट्रातील राजकारण पवारांना दिलेल्या या ऑफर नंतर बदलू शकतं का? आम्हाला अजित पवार काय बोलले त्याच्याशी आमचं सरसुतूक नाही। आमचं एकदम क्लिअर आहे की नरेंद्र मोदी निवडणूक हारतात आहेत, नरेंद्र मोदी सत्तेच्या बाहेर जातात आहेत, नरेंद्र मोदीचं सरकार आता देशात येणार नाही। त्या भीतीच्या पोटी आपल्या मित्रांच्या अंगावर पर्वते गेलेत, अडाणी अंबानीवर ते पैसे वाटतात आहेत, ते टेम्पोमध्ये पैसे, त्यांचा अनुभव मोठाच आहे नरेंद्र मोदींचा मित्रांच्या बद्दलचा। त्यामुळे आपल्या मित्रांना ते सोडत नाही, त्यांची अवस्था गंभीर झालेली आहे। त्यामुळे हारण्याच्या भीतीमध्ये ते आता कोणाला कसं जोडायचं याचा प्रयत्न ते करतात आहेत। त्यामुळे त्यांच्या जोडण्यामध्ये याचाच अर्थ असा आहे की ते निवडणूक हारतात आहेत आणि म्हणून त्या हारणाऱ्या व्यवस्थेमध्ये ते शरद पवारांना नकली राष्ट्रवादी म्हणतात, यांना उद्धव ठाकरेंना नकली शिवसेना म्हणतात आणि मग त्याच्या समोर हात पसरतात। म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजला पाहिजे।